नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. कांदा अनुदानाची मुदत आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. 31 डिसेंबर ऐवजी आता 28 फेब्रुवारीपर्यंत अनुदानाची मुदत वाढवण्यात आली आहे. कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याबद्दल ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रात गंभीर बनलेला असताना सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकांना सामोरं जात असलेलं सरकारच्या डोळ्यात ह्या कांद्यानं पाणी आणू नये म्हणून आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जातोय. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विवेक, कांदा नेहमीच राज्यकर्त्यांना घाबरवत असतो, पुन्हा एकदा घाबरवलाय. जर गेल्या वर्षी आपण पाहिलं तर कांद्याचे भाव सातत्याने पडलेले होते. त्याच्यामुळे काही मंत्रिमंडळ बैठकांपूर्वी एकदा असा निर्णय घेण्यात आला होता की 200 प्रति क्विंटल 200 रुपयाचं अनुदान देण्यात यावं. त्याची मुदत 30 डिसेंबर पर्यंतची होती. मात्र राज्यातली सध्याची परिस्थिती बघता ही मुदत आता 28 फेब्रुवारी पर्यंतची वाढवण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि निश्चितपणे ग्रामीण भागावर भारतीय जनता पक्षाने लक्ष दिलेलं आहे. ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत तो एक मोठा मतदार आहे आणि त्यांच्याकडे देखील राज्य सरकारनं या निमित्तानं लक्ष दिलं हे स्पष्ट होतंय. यापूर्वी जरी अनुदान दिलं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा निर्णय आहे असंच म्हणलं जातं. नक्कीच, धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बघूयात राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, त्यांचा वेगवान आढावा. अहमदनगरच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जागेचा तिढा सुटला नसल्याचं स्पष्ट केलंय. अजून 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय. अहमदनगर आणि औरंगाबाद जागा अदलाबदला करणार याबद्दल अद्याप चर्चा झाली नसल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय. सातारा जिल्ह्यातल्या निसराळे गावात आज अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातोय. गावातले सगळे कारभारी आपापल्या पत्नींसाठी आज स्वयंपाक करतायत. फक्त 1500 लोकसंख्या असलेल्या या गावानं ग्रामपंचायतीत ठराव सुद्धा केला. 326 कुटुंब या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हेल्मेट वापरण्याचे फायदे पटवून देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षका विनीता साहू याही या बाईक रॅलीत सहभागी झाल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नॅशनल ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीनं श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना हवाई सफर घडवण्यात आली. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर अप्पासाहेब ढोस यांनी 1000 फुटापेक्षा जास्त उंचावरून ही हवाई सफर घडवून आणली. माढा वेलफेअर फाउंडेशनच्या तरुणांनी माढा तालुक्यातल्या 250 मुलींना मोफत सायकलचं वाटप केलं. महिला दिनाचं औचित्य साधून सायकल वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. पुढील टप्प्यात 3000 सायकलींची सायकल बँक सुरू करण्यात असल्याची घोषणा सुद्धा यावेळी माढा वेलफेअर फाउंडेशनने केली. परभणी जिल्ह्यात वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक कमावणाऱ्या महिलांचा अंतर्गत परभणी जिल्हा परिषदेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मुलींचं शिक्षण, आहार, वय याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. गडचिरोलीत आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लहान मुलीपासून ते वयोवृद्ध महिलांची तब्बल 8 किलोमीटरची 12,000 महिलांची रॅली जी आहे ती काढण्यात आली. आणि यावेळी मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित होत्या. आदिवासी तरुणांची माओवाद्यांनी गेल्या वर्षी हत्या केली होती, तिला श्रद्धांजली देऊन शांततेचा संदेश सुद्धा यावेळी गडचिरोली पोलीस दलातर्फे मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं आणि एक वेगळा उपक्रम राबवला. वाशिम जिल्ह्यातील अरख या गावी दरवर्षी सार्वजनिक स्वरूपात नारी शक्तीचा सन्मान केला जातो. इथल्या जगदेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या वेळी गावातील सर्वधर्मीयांच्या लेकींना आमंत्रित करून त्यांचा योग्य सन्मान केला जातो. हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थ सातत्यानं राबवत आहेत. गावातील सर्वच लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या लेकी या कार्यक्रमाला हजेरी लावतात.
यवतमाळ नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा कांचना चौधरी यांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 7 महिलांचा सत्कार करण्यात आला। त्यात प्रसिद्ध महिला डॉक्टर वृषाली माने, पत्रकार आरती गंधे, घरेलू कामगार संघटनेच्या कल्पना देशमुख, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या रोशनी रॉय, जात पडताळणी विभागाच्या अधिकारी जया राऊत या महिलांचा सत्कार करण्यात आला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान केला। सुप्रिया नाईक, भारती मडवी, पूजा साठेलकर, मानसी कर्वे आणि सुरेखा पाटील यंदाच्या मानकरी ठरल्या। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा पोवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, शेकापच्या चित्रलेखा पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वाशिममध्ये महिला दिनाच्या निमित्तानं वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सच्या वतीनं महिला वॉकथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेकडो महिलांनी सहभाग घेतला। धावपळीच्या काळात चालणं हा व्यायाम करून प्रकृती योग्य राखण्याचा संदेश यावेळी महिलांनी दिला। सांगलीतील 9 वर्षीय स्केटिंगपटू सई पेटकरनं स्वच्छतेचा संदेश देत स्केटिंग करत सांगलीला प्रदक्षिणा घातली। यावेळी सईनं पायात स्केटिंग घालून हातात संदेश फलक घेऊन 4 किलोमीटरचं अंतर पार केलं। महिला दिनाच्या निमित्तानं सईनं हा आगळावेगळा उपक्रम राबवला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत अमरावतीत बेटी बचाव या ग्रुपच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शहरातील डॉक्टर असोसिएशन, विद्यार्थी संघटना, नर्स, वैद्यकीय विद्यार्थी अशा 160 संघटना रॅलीत सहभागी झाल्या होत्या। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नाशिकमधल्या ब्लिस ब्युटी या ब्युटी पार्लरनं एक अनोखी संकल्पना राबवली। हेअरकट करून जमा होणारे केस कॅन्सरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहेत। मोफत हेअरकट करण्यात येणार आहेत आणि याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला। डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज गुरव यांना महिला दिनाच्या निमित्तानं एक कविता ऐकवली। गतिमंद मुलांच्या शाळेत त्यांनी ही कविता ऐकवली तेव्हा त्यांच्यातल्या हळव्या बापाचं दर्शन घडलं। कोल्हापूरमधून गुरव यांची चिपळूणमध्ये बदली झाली आहे। एरवी कार्यालयीन कामकाजाच्या दबावात वावरणाऱ्या अमरावती जिल्हा परिषदेतील महिला बालकल्याण विभागाच्या महिलांनी आज मनमुरादपणे जल्लोष साजरा केला। तसंच जिल्हा परिषदेत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव सुद्धा करण्यात आला। तर महिलांनी डीजेच्या गाण्यांवर तालही धरला। सीआरझेड प्रकरणी अनधिकृत ठरवलेला डायमंड किंग नीरव मोदीचा आलिशान बंगला स्फोटक लावून जमीनदोस्त करण्यात आला। 100 कोटीचा हा बंगला 100 डायनामाइट लावून पाडला गेला। स्फोटकं लावून हा बंगला पाडण्याची प्रक्रिया पार पडली। राजस्थानमधील एका कंत्राटदाराला हे बंगला पाडण्याचं काम देण्यात आलं होतं। पाणीपुरी खाल्ल्यानंतर आता छगन भुजबळ क्रिकेटच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले। लासलगाव इंडोर स्टेडियम लोकार्पण प्रसंगी त्यांनी बॅटिंग केली। यातला जो पहिला बॉल आहे तो भुजबळांनी यशस्वी टोलवला, मात्र दुसरा बॉल निसटल्यानं बॅटिंग त्यांना आवर्ती घ्यावी लागली। 2 दिवसांपूर्वी भुजबळ नाशिकमधल्या नंदन स्वीट्स इथं गेले आणि पाणीपुरीचा त्यांनी आनंद लुटला। आमच्यावर जे दिवस आले ते तुझ्या वाट्याला येऊ नयेत, यासाठी शिक्षण घेऊन मोठी हो असा कानमंत्र दिलेल्या वडिलांचा ऐन परीक्षेच्या तोंडावर मृत्यू झाला। तरीही मनोधैर्य खचू न देता 10वीतल्या भंडाऱ्यातल्या प्रणाली खिमराज मेश्राम हिनं पेपर दिला। एसटी चालक म्हणून काम करणाऱ्या प्रणालीच्या वडिलांचं ऐन परीक्षेच्या तोंडावर निधन झालं, पण मनावर दगड ठेवून तिनं रात्रभर प्रेताच्या शेजारी बसून अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली। पेपर देऊन आल्यानंतर वडिलांवर तिने अंत्यसंस्कार केले।
हिंगोलीमध्ये बळसोंड भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ सुरू करावी आणि पोलीस चौकी सुरू करावी या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेनाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। प्रशासकाकडून मागण्या मान्य केल्याचं व 8 दिवसात पाणीपुरवठा करण्याचे संबंधितांना प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं, परंतु मराठा शिवसैनिक संघटनेकडून येत्या 15 दिवसात जर पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर ग्रामपंचायत कार्यालय बळसोंड या इमारतीला टाळं ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्यापोटी 20% रक्कम बँक आणि अधिकाऱ्यांनी घेतली या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मानवत इथल्या स्टेट बँकेच्या विरोधात आंदोलन केलं, परंतु बँकेकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यानं शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील SBI लाईफ इन्शुरन्स या शाखेत भजन आंदोलनाला सुरुवात केली। लातूरमध्ये शिवजयंतीसाठी जमा झालेली वर्गणी शहीदांच्या कुटुंबियांसाठी देऊन साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। शहीदांच्या कुटुंबियांसाठी 11,11,000ची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली। केंद्र सरकारच्या वतीनं जानेवारी महिन्यात देशातील 4,237 शहरात स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यात आलं। यात इंदापूर नगर परिषदेनं 3,752 गुण मिळवत देशात 10वं स्थान तर राज्यात 8वा क्रमांक मिळवलाय। नागरिकांसाठी नगर परिषदेनं गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलं होतं। स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा शहराचा पहिला क्रमांक आला। या यशाचं विटा नागरिक आणि नगरपालिका विटेकरांनी जल्लोषात स्वागत केलं। हत्ती, उंट आणि घोड्यांची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला। द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन ब्रिजपासून 500 मीटर पुढे पुणे लेनला सैल झालेल्या दरडीचे दगड काढण्याचं काम 12 मार्च ते 20 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे। या कामासाठी एक्सप्रेसवेवर 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे पुण्याकडे जाणारी तसंच मुंबईकडे जाणारी वाहनं पूर्णपणे थांबवण्यात येणार आहेत। पेट्रोल पंपावरील डिझेल चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात सांगली पोलिसांना यश आलंय। चौघांना अटक करत एक ट्रक आणि साहित्य जप्त करण्यात आले। या टोळीकडून 11 डिझेल चोरीचे गुन्हे सुद्धा उघडकीस आले। यामागे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केली आहे। नांदेडमधल्या मुखेड तालुक्यात झालेल्या 2 गटाच्या मारामारीत एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। शिरूर देबड या गावात ही घटना घडली। धनगर समाजाचं दैवत काळूमामा महाराज यांची पालखी गावात आली। या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असताना क्षुल्लक कारणावरून 2 जणांमध्ये वाद झाला। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातल्या निळापूर इथलं वासुदेव ठाकरे या शेतकऱ्याच्या घराकडे जाणारा जो बंद केलेला रस्ता आहे तो खुला करण्याच्या मागणीसाठी वासुदेव ठाकरे या शेतकऱ्यानं कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। प्रशासनानं दाद न दिल्यानं वणी तहसील कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू करण्यात आले। भिवंडीत गोदामाला भीषण आग लागली आहे। अरहम लॉजिस्टिक कंपनीला ही आग लागली आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न तिथं सुरू आहेत। नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीने 39 कोटींचा घोटाळा केल्याचा भाजप सदस्यांना आरोप केलाय। समाज कल्याण सभापती शीला नखाते यांनी ठराव न घेताच दलित वस्ती विकास कामांचा 39 कोटींच्या निधीच्या कामांचं कार्यारंभ आदेश गुत्तेदारांना दिले। त्या कामाचे पैसे देखील वर्ग केल्याचं भाजपचे सदस्य चंद्रसेन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। जालना बस स्टँड शेजारी असलेल्या बबलू चौधरी यांच्या सॉमिलला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। 3 बंब आणि खासगी टँकरच्या माध्यमातून 2 तासाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर आग आटोक्यात आली। संरक्षण खात्यात आज जाऊन कागदपत्र चोरणारा चोर किती मोठा असला पाहिजे यावरून लक्षात येतं तो बाहेरच्या देशातला की आपल्या देशातला, असा सवाल विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केलाय। मोदी सरकारनं दिलेली कुठलीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत अशी टीका सुद्धा वळसे पाटलांनी केली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 3 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत आहेत। गुरुवारी मंचर आणि शिरूरला सभा झाल्या। या सभांमध्ये अजित पवार खूपच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीला 12.5 लाखांसह अकोल्यातल्या रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं।
ही मोठी रक्कम नेमकी कुठून आणि कशासाठी नेली जात होती याची चौकशी पोलीस करतायत. अकोला शहर पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाला एक व्यक्ती रेल्वे स्टेशन परिसरातून काही रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून बिकानेर इथल्या पूर्णाराम बानेराम याला ताब्यात घेतलं. जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशन यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जळगावात एक महिला रात्र हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला तृप्ती देसाई यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व महिलांनी मिळून रात्री 12 वाजता शहरातल्या काव्य रत्नावली चौक ते शिवाजी महाराज संकुलापर्यंत हातात मशाल घेऊन रॅली काढली. खामगावमध्ये खामगाव अकोला रोडवरच्या एका अनधिकृत डांबर प्लांटवर तहसीलदारांनी छापा मारून डांबरात मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहात पकडलं. तहसीलदारांनी सदर प्लांटवरील सर्व साहित्य जप्त करून प्लांटला सील लावले. खामगाव अकोला मार्गावरच्या कालोरी शिवारामध्ये एक अनधिकृत डांबर प्लांट आहे. त्या ठिकाणी रस्ते बांधण्याकरता लागणारं डांबर तयार केलं जात होतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपती डॉक्टर संजय सावंत यांची 14वे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉक्टर संजय दीनानाथ सावंत यांनी पुणे इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक या पदावरून काम केले. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी डॉक्टर सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉक्टर सावंत यांची नियुक्ती 5 वर्षासाठी किंवा ते वयाची 65 वर्ष पूर्ण करतील यापैकी जो दिनांक अगोदर असेल तोपर्यंत करण्यात आली आहे. डॉक्टर तपस भट्टाचार्य यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं. चंद्रपूर महापालिकेला नागरिकांच्या प्रतिक्रिया म्हणजे सिटीजन फीडबॅक या गटात देशातून 29वा पुरस्कार मिळालाय. हा पुरस्कार राज्यातून 3रा आहे. चंद्रपूर विदर्भातले प्रगतीकडे वाटचाल करणारं शहर असून 2 ऑक्टोबर 2014 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत स्वच्छतेसह नागरिकांच्या प्रतिक्रिया हे अभियान राबवण्यात आलं. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. CRZ प्रकरणी अनधिकृत ठरवलेला डायमंड किंग नीरव मोदीचा आलिशान बंगला स्फोटक लावून जमीनदोस्त करण्यात आला. 100 कोटीचा हा बंगला 100 डायनामाइट लावून पाडण्यात आला. स्फोटक लावून हा बंगला पाडण्यात आला. राजस्थानमधील एका कंत्राटदाराला हा बंगला पाडण्याचं काम देण्यात आलं होतं आणि जे साम्राज्य त्यानं अगदी लबाडी करून लोकांना फसवून उभं केलं होतं ते साम्राज्यही असंच एका क्षणात उद्ध्वस्त झालं. वाईटाचा शेवट असाच होतो. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोक.